जर तुम्ही माझ्यासारखी दररोज घरी बनवलेले दही खाणाऱ्यांपैकी एक असाल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी। घरच्या घरी दुधापासून आपण दही कसं बनवू शकतो हे आपण आज या व्हिडिओत जाणून घेऊया। दह्याचे कदाचित तितकेसे कौतुक केले जात नाही, पण तुमचे पचन आरोग्य पुनर्संचयित करू शकते ते म्हणजे दही। खरं तर ते पंचामृतांपैकी एका घटकापैकी मानले जाते आहे। तुमच्या आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी कोणत्याही स्वरूपात दही खाणे ही एक चांगली सुरुवात आहे। प्रथम दूध चांगले गॅसवर उकळवून घ्यायचे आहे। दूध उकळून झाल्यानंतर ते कोमट होऊन द्यायचे आहे व दूध कोमट झाल्यानंतर एका गाळणीने त्याला एका टोपामध्ये गाळायचे आहे। टोपामध्ये गाळण्याच्या आधी त्या रिकाम्या टोपामध्ये आपल्याला विरझण लावायचे आहे। विरझण म्हणजे काय तर दही आपण टोपामध्ये 2 ते 3 चमचे दही हे सगळीकडे इक्वली स्प्रेड करून घेऊयात। इक्वली स्प्रेड करून झाल्यानंतर दूध हे हळूहळू गाळणीने आपल्याला गाळायचे आहे। दूध गाळून घेण्यामागचे कारण हे की त्या दुधातली जी काही घट्टसर साई आहे ती आपण एका भांड्यामध्ये स्टोर करून फ्रीजमध्ये ठेवून जेव्हा हवं त्यावेळेस आपण त्यापासून तूप बनवू शकतो। पूर्णपणे आपले 1 लिटर जे काही दूध आहे ते गाळून झाल्यानंतर आपल्याला संपूर्ण मिश्रण हे एकत्र चमच्याने हलवून घ्यायचे आहे। त्याआधी तुमच्यासाठी एक माहितीपूर्ण टिप्स, ज्यावेळेस तुम्ही दूध तापवता ते बारीक गॅसवरती 10 ते 15 मिनिटे चांगले उकळून घ्यायचे आहे। दूध जर चांगलं उकळलं असेल तरच आपल्याला दही घट्ट बनण्यासाठी मदत होते। लक्षात ठेवा की दूध हे शक्यतो फार थंड नसावे। जे काही विरझण आपण त्या टोपामध्ये टाकले आहे ते दूध गाळून झाल्यानंतर मिश्र होईपर्यंत आपल्याला हलवत राहायचे आहे। 2 ते 3 सेकंद तरी कमीत कमी आपल्याला ते हलवायचे आहे। जर तुम्ही 1 लिटर दूध घेतलं असाल तर त्यासाठी विरझण हे तुम्हाला 1 ते 2 चमचे लागेल। त्यानंतर 5 ते 6 तासांसाठी हे मिश्रण आपल्याला उबदार वातावरणात साईडला ठेवून द्यायचे आहे। 5 ते 6 तासानंतर तुम्ही चेक करून बघू शकता तुमचं दही अगदी सुरीने कापण्या इतपत घट्ट झालेलं असेल। आहे की नाही एकदम सोपी पद्धत। नक्कीच तुम्ही ही ट्राय करून बघा व मला तुमचं दही कसं झालं आहे हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। तोपर्यंत बाय बाय, भेटूयात नवीन रेसिपीसह पुढील व्लॉगमध्ये।